नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर्नलिस्ट A1 या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे बातमी मूल्य. बातमी मूल्य यालाच आपण न्यूज व्हॅल्यूज असे म्हणतो. एखादी बातमी वृत्तवाहिन्यांवरून किंवा वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होते किंवा एखादी बातमी वृत्तवाहिन्या किंवा वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत नाही, याचं कारण आहे बातमी मूल्य. जर त्या घडलेल्या घटनेला बातमी मूल्य असेल तरच ती बातमी वृत्तपत्रांमधून किंवा वृत्तवाहिन्यांमधून लोकांच्या समोर येते, अन्यथा ती बातमी येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत 7 बातमी मूल्य पाहणार आहोत. त्यामध्ये जे पहिलं मूल्य आहे तो आहे घटनेचा ताजेपणा. एखादी घटना घडलेली आहे, ती कोणालाही माहित नाही, त्यावेळेस प्रसार माध्यमांचे व्यक्ती तिथे जातात, वार्ता संकलन करून आपल्या वृत्तवाहिन्यांवरून किंवा वृत्तपत्रांमधून ती लोकांच्या समोर ठेवली जाते. त्यावेळेस ती बातमी सर्वांना माहित होते. ताजेपणा, घडलेली घटना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर लोकांच्या समोर ठेवणे, लोकांना वाचाव्यास देणे, पाहावयास देणे हे माध्यमांचं काम असतं. म्हणून घटनेचा ताजेपणा हे एक वार्ता मूल्य आहे किंवा बातमीचं मूल्य आहे. नंबर दुसरा, मोठेपणा. आपल्या आजूबाजूला बऱ्याच घटना घडत असतात, परंतु त्या सगळ्याच घटना काही बातमी होत नाहीत. परंतु त्या घडलेल्या घटनेचा मोठेपणा कितपर्यंत आहे याला खूप महत्व आहे. ज्यावेळेस परदेशामध्ये अनेक लोक जातात, ही एक साधीच घटना आहे, परंतु जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जातात त्यावेळेस ती वार्ता बातमी म्हणून प्रसार माध्यमाद्वारे लोकांच्या समोर ठेवली जाते. कोण जात आहे, त्या व्यक्तीचा मोठेपणा किंवा त्या घटनेचा मोठेपणा किती आहे यावरून बातमी ही प्रसार माध्यमातून प्रसारित केली जाते. म्हणजेच मोठेपणा हा सुद्धा एक न्यूज व्हॅल्यूज आहे किंवा बातमी मूल्य आहे. नंबर 3, जवळीकता. एखादी घटना कोठे घडलेली आहे, एखाद्या आपल्या गावामध्ये घडलेली आहे का, तालुक्यामध्ये घडलेली आहे का, जिल्ह्यामध्ये घडली आहे का, राज्यामध्ये का राष्ट्रामध्ये, त्या घटना, जी घडलेली घटना आहे ती आपल्या कितपत जवळ घडलेली आहे यावरून ती बातमी प्रसिद्ध माध्यमाद्वारे प्रसिद्ध केली जाते. सपोज तर आमदारकीची निवडणूक किंवा आपल्यासाठी खूप महत्वाची असते. सगळ्यांना त्या बातम्या वाचायला आवडतात, पाहायला आवडतात. परंतु तीच जर निवडणूक पंजाब राज्यामधल्या एखाद्या तालुक्याची असेल तर त्याचं आपल्याला काही महत्व वाटत नाही. घडलेली घटना कितपत आपल्या जवळची आहे, आपल्या समीप आहे यावरून ती बातमी प्रसार माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत येत आहे. नंबर 4, परिणाम. परिणाम, एखादी घडलेली घटना किती परिणामकारक आहे, त्या घटनेचा लोकांच्या जीवनावर कितपत परिणाम होतो यावर ती बातमी प्रसारित होत असते. यावरूनच त्या बातमीचं मूल्य ठरत असतं. पावसाळ्याचे दिवस आले, सर्वत्र पूर येत असतो, परंतु जर आपल्या परिसरातल्या नदीला पूर येऊन 10 ते 12 गावांना धोका निर्माण होत असेल तर ती बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची असते. कारण तर घडत असलेल्या घटनेचा परिणाम आजूबाजूच्या लोकांच्या जीवनशैलीवरती होत असतो. म्हणून हा परिणाम, घडलेल्या घटनाचा परिणाम हे एक वार्ता मूल्य म्हणून आपल्याला सांगावयास लागेल. नंबर 5, वाचक किंवा दर्शकाची आवड. वाचक आणि दर्शकांना वाचाव्यास काय आवडते, पाहावयास काय आवडते याचा विचार करून सुद्धा प्रसार माध्यमाद्वारे बातम्या प्रसारित केल्या जातात. आपला वाचक वर्ग कोणता आहे, आपला दर्शक वर्ग कोणता आहे, या गोष्टी माध्यमांना माहित असतात. आणि सर्वसामान्यपणे विचार करायला गेलं तर सर्वच लोकांना राजकीय बातम्यामध्ये, सामाजिक बातम्यामध्ये, आर्थिक, शैक्षणिक बातम्यामध्ये भरपूर रस असतो. म्हणून जेव्हा माध्यम बातम्या प्रसारित करतात त्यावेळेस राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, संस्कृती हे घटक समोर ठेवून वार्ता
संकलन करतात आणि लोकांच्या समोर ठेवतात. नंबर 6, अनअपेक्षितता. अनअपेक्षितता म्हणजे अचानकपणे घडलेली घटना. दरवर्षी अनेक साथीचे रोग येतात. बरेच साथीच्या रोगाने अनेक लोक मृत्यू पावतात. साथीचे रोग निघूनही जातात. त्याचं प्रमाणही कमी होतं. परंतु कोविड सारखा अचानक एखादा जीवघेणा व्हायरस जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो, त्यावेळेस लोकांना त्या व्हायरस बद्दल किंवा त्या रोगाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असते. मग लोक ती आपल्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी प्रसार माध्यमांकडे वळतात, वृत्तपत्राचं वाचन करतात, टीव्ही चॅनल ऑन करून पाहत असतात. त्या घटनेविषयी, त्या अचानक घडलेल्या घटनेविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून अनअपेक्षितता, अपेक्षित नसलेली गोष्ट जेव्हा घडते, त्याविषयी लोकांना अधिकाधिक जाणून घ्यायला आवडत असतो, तेव्हा लोक प्रसार माध्यमांकडे वळत असतात. नंबर 7 शेवटचं आहे तो म्हणजे अपूर्वता. म्हणजे पूर्वी कधी नाही घडलेली गोष्ट जर घडत असेल, तर त्याविषयी लोकांना प्रचंड रस असतो. अनेक वाचकांना ती बातमी वाचायला आवडत असते. अनेक दर्शकांना ती पाहायला आवडत असते. म्हणून अपूर्वतः, पूर्वी कधी न घडलेली गोष्ट जर घडली असेल, घडत असेल, तर त्याविषयी लोकांना जाणून घ्यायला अधिक आवडत असतं. जसं की आता 144 वर्षानंतर येणारा जो महाकुंभ मेळा आहे, महाकुंभ मेळावा असतो किंवा महाकुंभ जेव्हा भरतो, त्यावेळेस लोकांना त्याविषयी खूप जाणून घ्यायचं असतं. कारण तर 144 वर्षांनी येणारा हा कुंभमेळा एका पिढीला तो उपभोगता येत नसतो. म्हणून बऱ्याच लोकांना त्याविषयी माहित नसतं. ते जाणून घेण्यासाठी प्रसार माध्यमाकडे वळतात आणि प्रसार माध्यम त्यांच्या इच्छेची पूर्तता करत असतात.